तर आपण बनवणार आहोत राजमाची भाजी। हे छोटे छोटे चिरलेला टोमॅटो, छोटा चिरलेला कांदा, राजमा, 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, कढीपत्ता आणि बटाटा। आपण अद्रक, हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट करून घेऊ। अशा प्रकारे आपण गिरवी बनवून घेतली आहे। तर आपण सगळ्यात आधी राजमा थोडासा भिजवून घ्यायचा। अशा प्रकारे जास्त भुजायचा पण नाही, एकदम थोडा रंग येईपर्यंत तो आता आपण काढून घेऊ, थंड व्हायला ठेवू। त्याच कढईमध्ये आता आपण तेल टाकू, 2 उभ्या। आता आपण त्याच्यात टाकू मोहरी, त्यानंतर जिरं, हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूणची पेस्ट केलेली ती टाकू, थोडी परतून घेऊ अशी। त्यानंतर टाकू कांदा, बारीक चिरलेला कांदा, तो बी असं परतून घ्यायचा 5-10 मिनिटे, थोडं 5 नाही 1 मिनिटासाठी। त्यानंतर टाकू कढीपत्ता टाकून ते थोडंसं परतून घेऊ आपण त्याला। त्यानंतर टाकू टोमॅटो, बारीक चिरलेला टोमॅटो तो टाकू, तो पण थोडासा हे करून घेऊ, फ्राय करून घेऊ थोडासा लाल। त्यामध्ये मग टाकू लाल तिखट, हळद, गरम मसाला, अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं। मग त्याच्यात टाकू बारीक चिरलेला बटाटा टाकायचा बारीक चिरलेला। तो पण असं थोडं परतून घ्यायचा। आता त्याच्यात टाकू राजमा, भुजलेला राजमा, तो असं हलवून घेऊ, तो पण थोडं असं मिक्स करून घेऊ। मग त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं, तुम्हाला लागेल तसं चवीनुसार। ते हलवून घ्यायचं, असं परतून घ्यायचं 5-10 मिनिट। अशा प्रकारे त्याच्यामध्ये राजमा शिजायला गरम पाणी घेऊ आपण, थंड पाणी नाही घ्यायचं आहे, गरम पाणी घ्यायचं म्हणजे पटकन शिजेल। तो असं हलवून घ्यायचा, त्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया।